तर नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी आता वाजले 7 आणि आपले अक्षय भाऊ या ठिकाणी आलेले आहेत। कोणती त्याचं म्हणणं आहे आपल्या रामटेक पुळ्यावर आता भंडारा आहे, तर भंडाराचा व्लॉग काढतो। किती मोठा भंडारा सांगा ना? भंडारा आहे 30 पोत्याचा। 30 पोते म्हणजे किती क्विंटलचा तरी अंदाजे? जवळपास 16 ते 18 पोत्याचा भंडारा आहे। बापा बापा बापा। तर या व्लॉगमध्ये दाखवतो मंडळी तुम्हाला। व्लॉग जो आहे तुम्ही तो पूर्ण पहा आणि कसा वाटला नक्की सांगा। मग मयूर भाऊ जय श्रीराम, धन्यवाद तुम्ही घ्यायला आले। तर मंडळी आपण सध्या आपल्या रामटेक पुळ्यात पोहोचलेलो आहोत। पहा मंडळी या ठिकाणी आमच्या मंडळाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे एकदम आसरा ग्रुप आहे, आसरा माताचं मंदिर आहे आणि आसरा ग्रुपचे कार्यकर्ता आणि या आशीर्वादाने आम्ही सर्व इथे आज सगळं जॉबवर लागतात। या विटाळ्याला कमीत कमी 50 ते 60 लोक नोकरीवर आहेत, आर्मी पोलीस सगळं। तिच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम ठेवतो। किती वर्षापासून करू आपण हा कार्यक्रम? हा कार्यक्रम आमचा 2018 पासून चालतो आणि आम्ही एक विशेष आहे आमच्या भंडाऱ्याचा की आमचा हा जो भंडारा आहे हा आम्ही गावामध्ये कोणाचा भंडारा तेव्हा आम्ही ठेवतो देवीचा भंडारा, किंवा आवर्जून लोक या जेवण करा। बाकीच्या दिवशी आपण ठेवत नाही जेणेकरून म्हणजे बाकीचे इकडे तिकडे गेल्यापेक्षा सर्व इकडे आले पाहिजे। तुला किती मोठा भंडारा, किती पोतेचा भंडारा आहे? हा 20 ते 22 पोत्याचा भंडारा आहे आणि पातोळ्याची भाजी आणि एक नंबर भात कोणता आहे? कालीमुच। मंडळी आजचा जो कार्यक्रम आहे तुम्हाला पूर्ण दाखवतो। या ठिकाणी आपली पूर्ण मंडळी आहे। बोला मंडळी, सियावर रामचंद्र की जय श्रीराम। ना आदि ना अंत, जय सनातन, ना आदि ना अंत, जय सनातन, वंदे मातरम, भारत माता की जय। या ठिकाणी तुम्ही सेवा देत आहेत, पूर्ण पोळ्या वगैरे करणं चालू आहे या ठिकाणी मोठ्या मोठ्या। आता किती करायच्यात पोळ्या? पोळ्या 13 पोत्याच्या। 13 पोत्याच्या? बापा बाबा मंडळी पाय या ठिकाणी पूर्ण पोळ्या वगैरे करणं चालू आहेत या ठिकाणी पूर्ण। काय म्हणता, कसं वाटू राहिलं या ठिकाणी पोळ्या करताना? छान वाटून राहिला आसरा माताच्या भंडाऱ्याच्या। बोला मग आसरा माता की चला। ह्या काकू म्हणून राहिला दिवाळी सारखं वाटू राहिलं म्हणते एकदम। रामटेकपुरीची दिवाळीची समजा एक प्रकारची आहे। हो काय? पण दरवर्षी याच टाइमला असते नवरात्र झाल्यावरती कसं काय? अच्छा आज बरोबर आज जेल जे चतुर्थी असते ते आज सुटून जाते बरोबर। मंडळी या ठिकाणी आपण पोळ्या वगैरे पाहिल्या, आता आपण भाताच्या ठिकाणी जाऊ आणि तिकडे भाजीचे गंज आहेत ते दाखवतो तुम्हाला। मंडळी या ठिकाणी गंजाच्या गंज भाजी आहे। भाजी कायची म्हटलं? पातोळ्याची भाजी। मंडळी पातोळ्याची भाजी आहे या ठिकाणी। किती गंज आहेत? 1 2 3 4 5 6। अरे पुरं गाव येते यात। या इकडे आणि या ठिकाणी बघू शकता म्हणजे आचार्य भेटला का? आचार्य साहेब एवढ्या लोकांचा संपर्क करताना तुम्हाला कसं वाटून राहिलं? अरे बाबा मलाही शांत वाटून राहिला, एकदम चांगलं वाटलं। आमच्या मनात शांती होऊन जाते। हो काय? हो. तसं अंदाजे तरी किती लोक येऊन जातात? हे कम से कम 12 ते 15 हजार। बापा 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 म्हणजे पुरं गावच म्हणा ना हा इकडचं? पूर्ण येते, खेड्यापाड्याची येतात, खेड्यापाड्याची पूर्णच येतात। अरे वा। काय म्हणता, हे काय चालू आहे पोळ्याचं? हे पोळीचा उंडा भिजून चालू आहे। आणि भाऊ हे मशीन हा मशीन याने पुरा अंडा भिजवला जाते पुरा अंडा भिजवला जाते। हा? एक जीव होते मस्त। त्या पोळ्या किती याच्या आहेत म्हटलं? किती किलोच्या? पोळ्या पुऱ्या 20 पोत्याचा 20 पोते। भंडारा 20 पोत्याचा आहे। तर मंडळी या ठिकाणी भात होऊ शकतो। क्या बात है। आता किती किलोचा का तांदूळ आहे? 2 क्विंटल पूर्ण। 2 क्विंटल म्हणजे 2 क्विंटलचा भात बनलेला आहे या ठिकाणी। एवढ्या मोठ्या 20 पोतेचा पूर्ण हे आहे। पोळ्या वगैरे केलेल्या आहेत। 6-7 गंज आहेत असे, म्हणजे एक गंज 800 लोक जेवतात म्हणते। तर म्हणजे विचार करा 15-20 हजार लोकांचा या ठिकाणी स्वयंपाक बनवून राहिला। तर काय कसं वाटते? दिवाळी सारखं वाटतं ना एकदम? मला खाल्याबरोबर एकदम हे वाटलं। हा काय म्हटलं? रामटेक पुराण देशपांडे वेटाळ्याची दिवाळी आहे ही। अरे बापरे, चला दिवाळीच्या पहिले दिवाळी म्हणून राहिले तुम्ही, अजून काय पाहिजे? चला धन्यवाद। जेवायला या, भाजी एक नंबर आहे। बिलकुल बिलकुल जेवण केल्याशिवाय जात नाही ना। झालं तर डबा घेऊन जातो। काय म्हटलं? मी चाट ठेवलेला आहे। बरं, तर मंडळी या ठिकाणी काकूंनी आपल्यासाठी बळ्यापैकी चहा ठेवलेला आहे। आपल्या मयूरदादाची इथं आपण आलेला मस्त या ठिकाणी चहा पाणी वगैरे घेऊ आपण। नंतर पुढचा कार्यक्रम काय आहे तो तुम्हाला एक कंटिन्यू दाखवतो, आरती वगैरे।
पाबर मंडळी या ठिकाणी पूर्ण असं दणदण वाटू राहिलं. खरंच दिवाळीच्या पहिली दिवाळी आली आहे. पण 26 वर्ष झाले. म्हटलं? 26 वर्ष झाले हा कार्यक्रम चालू आहे. हो आणि इथंच आपल्या घरासमोर. हो हो पाहाबरं, अजून काय पाहिजे? कंटिन्यू चालू आहे दादा. 1 क्विंटल पासून चालू झालेला आज तो 18 ते 20 क्विंटल पर्यंत झालेला आहे. हे महत्वाची गोष्ट आहे मंडळी. 1 क्विंटल पासून चालू केला होता. आज किती क्विंटल? 18 ते 20. 20 क्विंटलचा भंडारा आहे हा. बापरे बाप. सांगा बरं, आज तालुका विराला, उद्या जाऊन जिल्हा येईन पूर्ण जेवण करायला. 98 सालापासून चालू झालेला आहे हा कार्यक्रम. आपला परिचय म्हटलं? मी गोपाल काळे, ऋषिकेश काळेची आई आहे. असं? अरे बापरे, आमची भेट होत असते ना. बिलकुल बिलकुल मित्र आहेत आपले. हा आणि हा माझा मुलगा आहे. असं असं चालतं. आशीर्वाद असू द्या तुमचा. आता गर्दी झाली की मग यायला नाही भेटून, मग टाइम नाही भेटत की लय गर्दी होऊन जाते. 10-15 मिनिटं. तर अशा प्रकारे मंडळी या ठिकाणी चहा पाणी झालं. मस्त वाटलं. म्हणजे माइंड जो आहे तो एकदम फ्रेश झालेला आहे. आता थोड्या वेळात आरती चालू होणार आहे म्हणते. तर आरती बढियापैकी या ब्लॉगमध्ये दाखवू तुम्हाला. पण खरंच मंडळाचे आभारी आहो की येणं आपल्याला या ठिकाणी बोलावलं. चांगलं वाटलं. चला, जय श्रीराम. चल. तर मंडळी या ठिकाणी बसून पोळ्याची थप्पी लागलेली आहे. दादाजी आहे ते पोळ्याची थप्पी लावून राहिले. जय श्रीराम. येतो ना येतो. आसरा ग्रुप तर्फे हा नवरात्र महोत्सवाचा भंडारा ठरलेला आहे. तरी सर्वांनी जे आपण पंक्तीमध्ये बसलो फक्त वाढणाऱ्याचा विचार करा. तुम्हाला धामं गिमं काही लागलं नाही पाहिजे आणि एखादी बकेट सांडली नाही पाहिजे. अशा पद्धतीने बसणार आहे. आपल्याला जे इथं दरवर्षी सहकार्य करतात त्यांचा आपण इथं सत्कार करत असतो. म्हणून मी युवा नेते गोलूभाऊ भगत अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथं स्टेजवर यावं आणि या आसरा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. दरवर्षी गोलूभाऊ भगत हे आपल्या सर्व परिसरातील सहकार्यांना तरुणांना मदत करत असतात. त्यांचा सत्कार आसरा ग्रुपचे प्रभाकर भाऊ काळे करत आहेत. दुर्गा माता की. तसेच आमचे युट्यूबर सुशील भाऊ महाराज, आम्ही त्यांना मी महाराज म्हणत असतो, त्यांनी सुद्धा इथे स्टेजवर यावं. त्यांचा सुद्धा सत्कार प्रभाकर भाऊ काळे करतील. सुशील महाराज यांच्या त्या युट्यूब चॅनलवर येणार आहे. त्यांचा सत्कार इथं होत आहे. दुर्गा माता की. बोला सियावर रामचंद्र की. पवन सुत हनुमान की. नमो